नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबा माता की जय. महारुद्र हनुमान की जय. आजचं चैत्र गौरीचं हळदी कुंकाच्या निमित्ताने तुम्ही माझा आज कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि यावर्षी माझ्या मनात खूप होतं की हनुमान जन्म आपण अजून केलेला नाहीये, पण भगवंत आपली इच्छा पूर्ण करत असतो या ना त्या रूपाने. आणि त्यामुळे आज मी तुमच्यापुढे माझे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी करतो. मग आपण जयंती पुण्यतिथी असे आपण अनेक दिवस साजरे करत असतो. मग जयंती आपण कोणाची करतो आणि पुण्यतिथी कोणाची करतो असा आपण थोडा जर विचार केला तर आपण देवदेवतांच्या जयंत्याने आपण साजऱ्या करत असतो. म्हणजे रामनवमी जन्मोत्सव असेल, कृष्ण जन्म असेल, हनुमान जन्म असेल. म्हणजे थोडक्यामध्ये जे अयोनी संभव ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची आपण जयंती साजऱ्या करतो. आणि आपण संतांच्या पुण्यतिथी साजऱ्या करतो, कारण त्यावेळेला त्यांच्या देहावसनाने त्या तिथीला पुण्य प्राप्त होतं. म्हणून आपण त्यांच्या पुण्यतिथी आणि तुमच्या आमच्यासारख्यांची आपण श्राद्ध घालतो. हा तिन्ही ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून आपण आज जन्मोत्सव मारुतीचा करतो. थोडक्यात कथा सांगते, सगळ्यांना कथा माहिती आहे की जेव्हा दशरथ राजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि कैकेयीनी तो प्रसाद भक्षण केला नाही आणि तो घारीनी घेतला आणि तो अंजनी मातेच्या हातामध्ये तिने तो टाकलाय आणि तिने तो भक्षण केल्यानंतर तिला जो पुत्र झाला तो हनुमान. मग ह्यासाठी सुद्धा तिने अनेक वर्ष तपश्चर्या केलेली होती शंकरांची. आणि शंकरांनी तिला असं वरदान दिलेलं होतं की मी तुझ्या, कारण तिने असं वरदान मागितलं की तुमच्यासारखा मला पुत्र व्हावा. पण देवतांसारखा पुत्र होणं म्हणजे देवतांनाच ते पोटी जन्माला यावं लागतं. आणि म्हणून मारुतीरायांचा जन्म हा शंकरांचा अवतार आहे. मग शंकरांचा अवतार हा आजच्या दिवशी झालेला आहे आणि तो सकाळी सूर्योदयाला झाला. म्हणून हनुमान जयंतीचा जो उपवास असतो तो आपण आदल्या दिवशी करतो, कारण पहाटेचा जन्म, सूर्योदयाचा जन्म मारुतीरायांचा आहे आणि म्हणून त्याचा आदल्या दिवशी आपण सगळेजण उपास करतो. मग ज्या वेळेला मारुती जन्माला आले त्यावेळी सूर्योदय होत होता आणि ते जणू काही सफरचंद आहे असं म्हणून त्यांनी जी झेप घेतली आणि मारुती सूर्याचं भक्षण करणार हे जेव्हा इंद्राला कळलं त्यावेळी त्यांनी त्याच्या अंगावरती वज्र टाकलं. आणि वज्र टाकल्यानंतर काय झालं, ते वज्र त्याच्या हनुवटीवर पडलं आणि हनुवटीवर पडल्यामुळे तो मूर्छित झाला. आता माझ्या पुत्रावर इंद्राने हे वज्र टाकलंय ह्याचा राग अर्थातच वायूला, कारण तो वायुपुत्र आहे, कारण वायू मार्गे तो प्रसाद अंजनीला मिळालेला आहे. म्हणून त्याला मरुताचा मुलगा म्हणून मारुती हे नाव पडलेलं आहे. अंजनीचा मुलगा म्हणून अंजनी असं नाव पडलेलं आहे. आणि ज्यावेळी ते हनुवटीवर ते वज्र पडतं म्हणून त्याला हनुमान हे नाव पडलेलं आहे. आणि मग मरुताने काय केलं की तो स्तब्ध राहिला आणि त्यामुळे अर्थातच पृथ्वीवरती हाहाकार निर्माण झाला की वायू नाही तर चलनवलन सगळं घडी विस्कटून गेली. सगळे देव वायूला शरण आले आणि त्यावेळेला त्याच्या आग्रहाने सगळ्या देवतांनी ह्या बाळाला म्हणजेच हनुमानाला अनेक वर प्रदान दिलेले आहेत. मग ते कोणी कोणी दिलं आहे
तर सूर्याने त्याला तेज दिलंय आणि ज्ञान दिलंय. त्यानंतर शंकरांनी शत्रूपासून अभयत्व दिलंय. विश्वकर्म्यांनी अमरत्व दिलंय. नंतर त्यांनी विजयी गदा दिलेली आहे. नंतर यमानी त्याला काळापासून म्हणजे मृत्यूची भीती नाही असं वरदान दिले. अशा प्रत्येकाने काही ना काही अशा त्याला हे दिले. ब्रह्मदेवानी त्याला गतिमानता दिलेली आहे. अशा अनेक गोष्टी त्या बाळाला त्यावेळी मिळालेल्या जन्मतःच. आणि मग मरुत प्रसन्न झालाय ते बाळ शुद्धीवर आल्यानंतर. आणि अशा तऱ्हेने हा मारुती अनेक नावांनी आणि अनेक सिद्धींनी हा लहानपणापासूनच तयार झालेला आहे. मुळात मर्कट असल्यामुळे आपल्याला मर्कट चेष्टा माहिती आहे. आणि मारुती हा अत्यंत द्वाड होता लहानपणी. मग तो लहान असताना काय करायचा, वनामध्ये जायचा. अनेक ऋषीमुनी जे तपश्चर्येला बसले, साधनेला बसले, त्यांना त्रास द्यायचा. आणि इतका त्रास त्यांना व्हायला लागला की त्यांनी त्याला असा शाप दिला की तुझी जी शक्ती आहे ती नष्ट होईल. इतकी त्याच्या अंगामध्ये शक्ती ह्या सगळ्या देवतांच्या वराने मिळालेली होती. आणि तेव्हा त्याला उशाप असा मिळालाय की जेव्हा तुझी शक्ती कोणीतरी जागृत करेल, ती तुला आठवण करून दिली जाईल, तेव्हा ती शक्ती पुन्हा तुझ्यामध्ये संचरेल. आणि ह्याचं आपण उदाहरण रामायणामध्ये बघितलेलं आहे की ज्यावेळी जांबुवंतांनी ती शक्ती जागृत केली तेव्हा मारुती रायांचे बाहुस्फुरण पावला लागले. म्हणजे अशा ह्या लहानपणी मिळालेल्या शापानी, म्हणजे देवाला सुद्धा शाप मिळू शकतो ही कथा आपल्याला बरेच वेळा माहिती नसते, म्हणून ही जाता जाता सांगितली. पण तरी सुद्धा मारुतीराय यांच्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याला ही एक देवता जी आहे ती भक्ती आणि शक्ती यांचा मिलाप त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. मग भक्ती आणि शक्ती हे दोन्ही आपल्याला आवश्यक आहे. नुसती भक्ती असेल तर चालेल का हो? नाही चालणार. अहो कोणी येईल आणि जाऊन तुमच्या थोबाडीत मारून जाईल, चालेल का? नाही चालणार. समर्थांच्याच उद्धव स्वामी जे होते त्यांची एक कथा अशी सांगितली जाते की ते तपश्चर्या करायला बसलेले असताना डोळे मिटून ध्यान करतायत आणि एक यवन मुसलमान सरदार तिथे आला आणि त्यांना बंदीखान्यामध्ये टाकलं. उद्धव स्वामींनी समर्थांचं स्मरण केलं. आता समर्थ जे होते ते स्मर्तुकामी होते, म्हणजे स्मरण करता ते तिथे प्रकट होत असत अशी त्यांना सिद्धी होती. आणि त्यामुळे उद्धव स्वामींनी जेव्हा त्यांचं स्मरण केलं तेथे ते प्रकट झाले. पण त्यावेळी त्या सरदाराला त्यांनी योग्य ते शासन केलंय. पण त्याच वेळी उद्धव स्वामींना सुद्धा त्यांनी सांगितलंय की दरवेळी मी तुझ्या संरक्षणासाठी येणार नाही, मदतीला येणार नाही. जेवढी तू भक्ती करतोस तेवढी तुला शक्ती सुद्धा आवश्यक आहे. तुझं संरक्षण तुला करता आलं पाहिजे. म्हणजे हे उद्धव स्वामींना समजत नव्हतं का? ते आपल्यासाठी सगळ्यांसाठी आहे की नुसती भक्ती सुद्धा योग्य नाही आणि नुसती शक्ती सुद्धा योग्य नाही. कारण शक्तीमध्ये जर तुमची भावभावना नसेल तर ती शक्ती काय कामाची? मग ते बाउन्सर असतात ना निर्लेप मनाचे, समोरनं कोणी गेलं तरी ते काही करत नाही. पण ज्याचं त्याला संरक्षण करायचं त्याच्यासाठी ते धावून येतात. म्हणजे जिथे भाव नाही ती भक्ती शक्ती कामाची नाही आणि जिथे शक्ती नाही ती भक्ती कामाची नाही. मग अशी देवता जी आपल्याला आज आपण जिचं स्मरण करणार आहोत ती देवता अशी आहे की भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा मिलाप आपल्याला हनुमंतांच्या मध्ये दिसतो. मग असा हा मारुती जो आहे तर त्याचं आपण स्मरण करताना, कारण समर्थांनी जेव्हा दासबोध लिहिला, अनेक इथे दासबोधाचे अभ्यास करणारे आहेत, तर दररोज कोणाला नमस्कार करावा असं वंदन भक्तीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शंकर शेषशायीचे मार्तंडो मारुतीस्तथा, असे म्हणजे शंकर भगवान, विष्णू, मार्तंड म्हणजे सूर्य आणि चौथा मारुती, या 4 जणांना तरी तुम्ही दररोज वंदन करावं. मग हे का करावं? कारण एक प्रकारे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला शंकरांचा संबंध दिसतो. शिव म्हणजे शंकर, शंकर म्हणजे शंकर, शेषशाही भगवान विष्णू आणि ह्यांचा परस्पर हरिहरांचा संबंध आहे. मार्तंड सुद्धा शंकराचं एक रूप होऊ शकतो कारण तो तेजस्वी आहे, ज्ञानी आहे आणि शंकर हे पूर्ण ज्ञानी सांगितलेले आहे आणि मारुती तर शंकरांचाच अवतार आहे. म्हणजे येन प्रकारेनं
तुम्ही या चौघांना जरी दररोज वंदन केलं तरी सुद्धा, जसं आपण म्हणतो की आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशमं प्रति गच्छति. जसं प्रत्येक ओढ्याचं पाणी नदीला मिळून ती नदी सागराला मिळते, तसं आपण कुठल्याही देवतेला नमस्कार केला तरी सुद्धा तो विष्णुप्रत जातो. तसंच ह्या चौघांना तरी आपण नमस्कार नक्की दररोज करावा, त्यांचं स्मरण करावं. कारण हे जे देव आहेत, म्हणजे सूर्य पंचायतनामधला आपल्याला दिसणारा देव आहे, बाकी आपल्याला देव दिसत नाही. तसाच मारुती हा चिरंजीव सांगितलेला आहे. मग तो आहे, आपल्याला त्याचा प्रत्यंतर येतो. आपण कीर्तनामध्ये बघितलंय की तुलसीदासांना कसा मारुती भेटला हे आपण बघितलंय, की मारुती हा कायमस्वरूपी आपल्या अवतीभोवती असणारा देवता आहे. आणि म्हणून एकही असं गाव सापडणार नाही की जिथे मारुती मंदिर नाही. मारुती मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. आणि असा हा मारुती जो आहे, तो मारुती आपण त्याचं स्मरण करताना रामरक्षेतला नेहमी श्लोक म्हणतो की मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. ही सगळी त्याची विशेषण आहेत. मनोवेगाने जाणारा असा मारुती आहे. आपण जेव्हा द्रोणागिरी तो आणायला गेला त्यावेळेला किती तो वेगाने गेला असेल. सूर्योदयाच्या आत ती संजीवनी जडीबुटी हवी होती आणि तो द्रोणागिरी तोनी आणला आणि त्यामुळेच लक्ष्मण जो मूर्छित झालेला होता तो शुद्धीवर आला. म्हणजेच मनाच्या पेक्षा मन हे सगळ्यात गतिमान आहे असं आपण म्हणतो, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मारुती हा गतिमान आहे. त्याचा वेग इतका मोठा सांगितलेला आहे. आणि त्याशिवाय अनेक त्याची अशी वैशिष्ट्ये आहेत, त्याच्या कथा अनेक सांगितलेल्या आहेत, आपल्याला ज्ञात असतील. की ज्या वेळेला समर्थांनी भीमरूपी लिहिली त्याच्यामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये त्यांची विशेषणं खूप मारुतीची सांगितलीत की भीमरूपी महारुद्रा. भीमरूपी म्हणजे किती मोठं रूप घेऊ शकतो. ज्यावेळे लंकिनीची त्यांचा युद्ध सुरू झालं त्यावेळेला त्यांनी तिच्यापेक्षा कितीतरी मोठं असं रूप घेतलं आणि तिचा पाडाव केला. म्हणून काही ठिकाणी मारुतीची मूर्ती अशी आहे की एक स्त्री त्याच्या पायाखाली आहे. मग ती स्त्री दुसरी तिसरी नसून ती लंकिनी राक्षसीण आहे, कारण तिचा पराभव त्यांनी केलाय. म्हणून भीमरूपी महारुद्र 11 जे रुद्र आहेत त्यातले सगळ्यात श्रेष्ठ बलवान असे कोण आहेत तर मारुती. मारुती हा 11वा रुद्र सांगितलेला आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान, म्हणजे त्याचं सगळं शरीर हे वज्रदेहासारखं होतं. म्हणून अशी कथा सांगितली जाते की किती वज्रदेही होता तो, की त्याला काहीही, म्हणजे ज्या सगळ्या देवतांनी त्याच्या जन्माच्या वेळी ज्या त्याला वर दिलेले आहेत त्याच्यामुळे त्याला हे वज्रदेहत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर त्याच्याकडे अनेक सिद्धी होत्या, लघिमा महिमा अशा ज्या अष्टसिद्धी सांगितल्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये या सगळ्या लिहिलेल्या आहेत. लघिमा म्हणजे काय तर सगळ्यात लहान रूप घ्यायचंय ते घेऊ शकत होते, किंवा अतिबलाढ्य असं रूप सुद्धा ते घेऊ शकत होते. ज्या वेळे लंकेला ते गेले त्यावेळेला त्यांच्यामध्ये अडथळे आले की मैनाक पर्वत आला, सिंहिका नावाची राक्षसीण आली, ती सगळ्यांना खाऊन टाकत असे जे आपल्या मार्गामध्ये येत असत. पण तिच्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नव्हता आणि ती म्हणाली मी तुला खाणारच. मग तेव्हा त्यांनी काय केलं, आधी मोठं रूप घेतलं की तिने जबडा मोठा केला आणि क्षणात लघिमा रूप घेतलंय आणि तिच्या तोंडातनं जाऊन परत बाहेर आले. म्हणजे मी तुझ्या तोंडात तर गेलोय, तू मला खाऊ शकली नाहीस. म्हणजे तिला जे हवे ते पण केलं आणि स्वतःला हवे ते पण केलं. म्हणून त्यांना बुद्धिमताम वरिष्ठम का म्हटलेलं आहे की बुद्धीचा योग्य वापर करणारा त्याला नुसती बुद्धी असून उपयोग आहे का, ती कुठे आणि कशी वापरायची हे सुद्धा ज्याला कळेल त्यालाच आपण प्रज्ञावंत म्हणतो. म्हणून मेधा, प्रज्ञा, नंतर बुद्धी, विद्या ह्या सगळ्यात छोट्या छोट्या छटा आहेत. आपण जसं रंगामध्ये वेगवेगळे छटा तयार करतो तसं मेधा म्हणजे ही वंशपरंपरागत जी बुद्धी येते, म्हणून त्याला त्या माणसाला मेधावी असं म्हटलं जातं. म्हणजे टिळकांची बघा तैलवत बुद्धी असते, म्हणजे तेलाची धार आपण एकदा सोडली की ती कुठे खंडित होत नाही,
त्याप्रमाणे हनुमंतरायांची बुद्धिमत्ता आहे. म्हणून त्यांना बुद्धिमत्तां वरिष्ठम असं म्हटलेलं आहे की कोणत्या क्षणी काय करायचं आहे हे आपल्याला, म्हणजे सिंहिका राक्षिणीच्या वेळी त्यांनी जे केलं ते त्या वेळी त्यांनी निर्णय घेतले. त्यांच्या आधी मनात त्यांच्या होतं का की मला असे संकट येणार आहेत? मग आपण सामान्य मनुष्य काय करतो? आपण संकटांना डगमगून जातो. काय करावं? दोलायमान स्थिती आपली सतत असते, हे करू का ते करू. मग आपल्याला मारुतीरायांच्या चरित्रातनं हेच बघायचंय की त्यांनी कुठल्या संकटांना कसं तोंड दिलंय. मग अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत. त्यांना वनारी असं म्हटलेलं आहे, म्हणजे रावणाच्या मनांचा त्यांनी विध्वंस केलाय म्हणून त्यांना वनारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. अंजनी सुता म्हटलेलं आहे, प्रभंजना म्हटलंय. प्रभंजन म्हणजे वादळ, सुनामीपेक्षा सुद्धा जे वादळ मोठं असतं ना त्याला प्रभंजन असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांचं एकदा जर ते रौद्र अवतार धरला तर काय होईल सांगता येणार नाही, म्हणून समर्थ त्यांना प्रभंजना असं म्हटलं जातं. म्हणून हनुमंतरायांचं आपण उपासना जेव्हा करू तेव्हा त्यांच्याकडे जे 11 गुण सांगितलेले आहेत ते 11 गुण आपल्याला त्यांच्यापासून मिळवायचे, म्हणून त्यांना समर्थ दररोज नमस्कार करा असं सांगतात. मग श्रद्धा, मेधा, प्रज्ञा, यश, विद्या, बुद्धी, श्रियम, बलम, आयुष्य, तेज आणि आरोग्य एवढे 11 गुण आपल्याला मारुतीरायांच्याकडे दिसतात. मग आपण एक तरी गुण घेऊ शकतो की नाही असा विचार आपण नक्की करूया. मग मेधा म्हणजे श्रद्धा आहे त्यांची, रामरायांवर किती श्रद्धा आहे हो. अशी आपल्या जीवनामध्ये आपण कोणावर श्रद्धा ठेवली आहे का? आपण आपल्या गुरूंवर ठेवू शकतो, आपल्या आराध्य देवतेवर ठेवू शकतो, कुलदेवतेवर ठेवू शकतो, आपले जे आदर्श आहेत त्यांच्यावर ठेवू शकतो. पण श्रद्धा ही महत्वाची आहे, कारण श्रद्धा ही निम्म काम करत असते. म्हणून श्रद्धा ही आवश्यक आहे जीवनामध्ये. म्हणून श्रद्धा ही आपल्याला मारुतीरायांकडनं घ्यायची. श्रद्धा, त्यानंतर मेधा. आपण मगाशी म्हटलं की मेधा म्हणजे पूर्वजन्मजात जी आपल्याला मिळते ती मेधा. प्रज्ञा असते ती पुढचं आपल्याला दिसतं, प्रतिभा जी आपल्याला असते ती पुढचं जेव्हा दिसतं, म्हणून आपण एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला प्रतिभावंत कवी असं म्हणतो की नाही, कारण त्यांना पुढचं दिसत असतं. आता आज अयोध्या सजली सजली हे गाणं जगदीश केळपुडकरांनी 50 वर्षापूर्वी लिहिलंय. पण ज्या वेळे ते रामलल्लाचं मंदिर झालं तेव्हा त्याचा साक्षात्कार आपल्याला झाला, पण त्यांना तो 50 वर्षापूर्वी झालेला होता. म्हणून कवींना प्रतिभावंत असं का म्हणतात की ते पुढचं त्यांना दिसू शकत असतं, म्हणून त्यांना प्रतिभावंत असं म्हणतात. म्हणून हे मारुतीरायांकडे आहे की पुढे गेल्यानंतर काय होणार आहे हे ज्ञात करून सुद्धा ते येऊ शकतात. म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला यश घ्यायचंय, कारण भगवंताचे जे 6 गुण सांगितलेले आहेत त्यातलं भगवंतानी मारुतीरायांना यश हा गुण दिलाय भगवंतानी. म्हणून मारुतीरायांना कधीही अपयश येत नाही. मग हे अपयश येत नाही याच्यावरनं एक कथा सांगितली जाते की ज्यावेळी महाभारतातली कथा आहे की मारुतीरायांना हे चिरंजीव आहेत आणि ते रामेश्वरच्या इथे बसलेले असतात रामनाम भजन करत, आणि अर्जुन हा रामेश्वराचं पूजन करतो. आणि त्या पांडवांमध्ये असं ठरलेलं असतं की माझी जेव्हा ही द्रौपदी पत्नी नसेल तेव्हा दुसऱ्याच्या सहवासात असताना पत्नीला बघायचं नाही असं ठरलेलं असतं. आणि धर्मराज आणि द्रौपदीला एकांतामध्ये अर्जुन बसतो आणि मग तो तीर्थयात्रेला गेलेला असतो. म्हणून तो रामेश्वरला आलेला असताना तिथे रामनाम ऐकू येतं आणि म्हणतो कोण म्हणतं हे रामनाम, म्हणून सहज झाडावरती लक्ष जातं. तर एक असं म्हातारं वानर बसलेलं दिसतं. थोड्या वेळाने समाधीमधनं मारुतीराय जागृत होतात आणि मग अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही कोण आहात. तो सांगतो की मी रामभक्त हनुमान आहे. आता हनुमान म्हटल्यानंतर पूर्वीच्या कथा ऐकायच्या असं सगळ्यांकडे त्या काळात होतं. त्यामुळे अर्जुनाला असं वाटलं की अरे आपल्याला जो प्रश्न पडलाय ना मनामध्ये ह्याचं उत्तर हा देऊ शकेल. मग अर्जुनाच्या मनात काय प्रश्न होता हो की अर्जुनाला असं वाटलं की राम हा क्षत्रिय होता तर त्यांनी हा सेतू, कारण रामेश्वरला सेतू बांधलाय आणि तिथून तो लंकेपर्यंत गेलाय.
मग हा दगडांचा सेतू का बांधला, असा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न होता. की क्षत्रिय आहे ना, मग बाणांचा बांधला असता. म्हणून तो त्यांना विचारतो मारुतीरायांना की राम हे क्षत्रिय असून त्यांनी दगडांचा सेतू का बांधला. आता रामरायांच्या बाजूनी असणारे ते स्वामी भक्त आहेत, निष्ठावंत आहेत. मारुतीराय सांगतात की अहो, माझ्यासारखे कोट्यानकोटी वानर त्याच्यावरनं चालत जाणार होते आणि त्यामुळे मारुतीरायांनी सांगितलं की रामरायांनी दगडाचा सेतू बांधला, कारण ते बाणांना वजून पेलवणार नाही. पण इथे अर्जुनाला अभिमान झाला की मी अत्यंत धनुर्धारी, श्रेष्ठ असा धनुर्धारी आहे. म्हणून तो मारुतीरायांना म्हणतो की मी असतो तर, आता मी आलं ना की भगवंताला चालत नाही बरं का, आणि मग मी असतो तर मी बाणांचा जिना बांधला असता, सोपान बांधला असता, पूल बांधला असता. आणि त्यामुळे तो म्हणतोय की मी बांधून दाखवतो. आता पैज काही कारण नसताना अर्जुनांनी पैज घेतली बरं का, आणि तो सांगतोय की मी हा बाणांचा पूल बांधतोय आणि तो तुम्ही मोडून दाखवा. आता असं झाल्यानंतर मारुतीराय म्हणतात ठीक आहे, थोडक्यात आहे ना, चालेल. पण अर्जुन म्हणतो की जर तुम्ही हा मोडलात तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन, म्हणजे मृत्यू घेईन, स्वतः आत्मघात करीन. मारुती म्हणतात अहो, एवढी काही पण करायची आवश्यकता नाही. पण हा काय आपल्या याच्यावरती अभिमान होता ना, आणि झालं. पण अर्जुन मारुतीरायांना विचारतो की तुम्ही काय करणार, तुम्ही हारलात तर, तुम्ही उडी मारून पूल नाही मोडला तर तुम्ही काय करणार. तर म्हणे मी तुझ्या रथावर बसीन, तुझी चाकरी करीन, असं त्यांनी सांगितलं. आणि अर्जुनाने बाण घेतला आणि सरसर सरसर असा त्याच रामसेतूच्या शेजारी आपला स्वतःचा पूल बांधला. क्षणभर मारुतीराय बघत राहिलेत बरं का, की अरे जणू काही एकाच इंजिनियरनी बांधावेत ना, असे दोन्ही पूल सारखे आहेत. मारुतीरायांनी अर्जुनाची स्तुती केलेली आहे त्यावेळेला की खरोखरच तू अत्यंत धनुर्धारी आहेस, मोठा आहेस, धनुर्विद्येमध्ये निष्णात आहेस. आता मारुतीरायांनी ही शाबासकी दिल्यानंतर अर्जुनाची छाती अजून 6 इंच वाढली बरं का. आणि आता मारुतीरायांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता उडी मारा. तर मारुतीरायांनी काय केलं, जय रघुवीर म्हणून एका झाडावर चढले, उड्डाण केलं आणि तो पूल अगदी त्याचे भुसकट झालं. अहो, आता पंचायत झाली की आता आपण पैज ते म्हणू नको, करू नको तरी आपण केलीये, आणि मग काय होणार, आता मला अग्निकाष्ठ भक्षण करायला पाहिजे. पण तरी सुद्धा मारुतीराय म्हणतात की तू नाही ना अग्निकाष्ठ भक्षण केलंस तरी चालेल. नाही नाही, असं कसं, मी शब्दाचा पक्का आहे. पण आता अग्निकाष्ठ सगळी गोळा केली आहेत, ती लाकडं वगैरे गोळा केली आहेत. आता अर्जुनाच्या मनामध्ये असा विचार येतोय की आपण एवढे शूर आहोत, पराक्रमी आहोत, पण इतिहासामध्ये काय लिहिलं जाईल की आत्मघात करून हा मेला, शूर लढून मेलाय, असं काही इतिहासामध्ये लिहिलं जाणार नाही. आता त्याला कोणाची, आपल्या सगळे सोयऱ्यांची भेट नाहीये, भगवान श्रीकृष्णांची आठवण यायला लागली आहे. आता कृष्ण मला काय म्हणेल, आता हे सगळं आठवत आहे बरं का. पण कृष्णाला सुद्धा काळजी होतीच, कारण महायुद्ध अर्जुनाशिवाय कसं होणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण तिथे आलेत बरं का. कसे आलेत, ते एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेत. ब्राह्मणाचा वेश घ्यायला सोपा असतो म्हणून. आणि ते म्हणतात की तू का हे करतोयस. म्हणे आमच्या दोघात पैज लागली होती आणि यांनी तो ठरल्याप्रमाणे पूल मोडला, आता मला अग्निकाष्ठ भक्षण करायचंय. तर म्हणे कोणी होतं का तिथे साक्षीला. मी साक्षी असल्याशिवाय काही मी त्याला मानत नाही. कारण जसा अर्जुनाला अभिमान होता तसा सात्विक अभिमान मारुतीरायांना सुद्धा झाला. कारण त्रेतायुगात घडलेली ही कथा आणि ही द्वापार युगातली, म्हणजे मी एवढा म्हातारा झालोय तरी मी एकट्याने पूल मोडू शकलो, ह्याचा थोडा अभिमान मारुतीरायांना सुद्धा झालाय. मग भक्ताला झालेला अभिमान भगवंताला आवडत नाही, म्हणून दोघांनाही
आपण जरा जाणीव करून द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी भगवान तिथे ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेत आणि ते सांगतायत की तू पुन्हा पूल बांध, असं अर्जुनाला सांगतायत. आता एकीकडे भगवंत मनात म्हणतोय मी ह्याला वाचवायला आलो आणि हा म्हणतो मला मान्य आहे, मी केलेला पूल यांनी मोडला, मला अग्निकाष्ट करायला पाहिजे भक्षण. पण ते म्हणतात की नाही, माझ्या समोर तू कर आणि पुन्हा तो मोडून दाखवेल. असं झालं आणि कसं तरी हा ब्राह्मण सांगतोय म्हणून अर्जुनाने पुन्हा पूल बांधायला सुरुवात केली. पण मगाचा जोश नव्हता हो, आणि पूल बांधून झालाय. आता तो ब्राह्मण मारुतींना सांगताय आता त्या का उडी तुम्ही बघू देत कसा पूल मोडला. पण आता भगवंतांनी काय केलंय, त्या पुलाखाली ठेवलंय सुदर्शन चक्र आणि सुदर्शन चक्र ठेवले. आता मगाच्याच ह्याच्यामध्ये मारुतीराय होते, पुन्हा जय रघुवीर म्हणून उडी मारली आहे, पण आता पूल मोडला नाही. उलट चेंडू जसा उसळून पडतो तसे मारुतीराय 3-4 वेळा गटांगळ्या खाऊन पडले. आणि हे काहीतरी निराळं आहे. आणि म्हणून दोघांनी त्या ब्राह्मणाकडे बघितलंय तर मारुतीरायांना त्या ब्राह्मणामध्ये श्रीराम दिसलेत आणि अर्जुनाला त्या ब्राह्मणामध्ये श्रीकृष्ण दिसले. दोघांनी वंदन केलंय आणि दोघं एकमेकांना समोर बघतायत, पुन्हा त्या ब्राह्मणाकडे बघतायत. तर आता अर्जुनाला तिथे राम दिसतायत आणि हनुमंतरायांना तिथे भगवान श्रीकृष्ण दिसतायत. आणि दोघांना ते नजरेने विचारतायत काय, अभिमान गेलाय ना मनातला. आणि मारुतीरायांना त्यांनी सांगितलंय की तू आणि मी म्हणजे हरी आणि हर हे दोघं जेव्हा अर्जुनाजवळ असतील तेव्हा त्याला यश मिळणार आहे. आणि त्या म्हणून तू त्याच्या ध्वजावर बसायचंय. म्हणून अर्जुनाचा जो रथ होता तो कपिध्वज होता आणि म्हणून अर्जुनाला महायुद्धामध्ये जो यश मिळालंय. कारण जिथे मारुती असतो तिथे अपयश येत नाही. म्हणून आपण कीर्तनात बघितलंय सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र, ज्याच्या बाजूला मारुती आहे त्यालाच यश मिळालेलं आहे. म्हणून यश हा जो गुण आहे तो मारुतीरायांकडे आहे. म्हणून यश मिळण्यासाठी आपल्याला मारुतीरायांची उपासना करायला पाहिजे. श्रियम म्हणजे धनसंपत्ती. अहो मारुती जिथे आहे तिथे धनसंपत्ती पण असते, कारण भगवान तिथे असतात आणि भगवान असले की त्याची बायको तिथे असते. म्हणून लक्ष्मी सुद्धा तिथे वास करते, म्हणून श्रियम सुद्धा तिथे असतं. बल तर त्यांच्याकडे आहेच. आयुष्य का, कारण ते चिरंजीव आहेत. मग त्यांच्याकडनं आपल्याला आयुष्य जास्त मिळावं म्हणून आपण त्यांची उपासना करावी. तेज मिळावं. तेज अनेक प्रकारचे आहेत. बुद्धीचं तेज आहे, नंतर ज्ञानाचं तेज आहे. तसं तेज आपल्याला मिळालं पाहिजे. आणि आरोग्य, आज आरोग्य किती हो दुर्लभ झालंय. आज असं एकही मनुष्य किंवा घर दिसणार नाही की त्या घरामध्ये डायबिटीजवाला पेशंट नाही आहे का. प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी गोळी आहे. कालच माझ्या एका सुनेची आजी गेली, पण त्या डॉक्टरांना असा प्रश्न पडला, वय वर्ष 93 होतं, पण ते डॉक्टर म्हणाले मी कशाने गेल्या लिहू, काही त्यांना एक गोळी नव्हती. पण असं क्वचित असतं. म्हणजे आरोग्य मिळणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे शुभं करोतीमध्ये आपण म्हणतो की नाही की आरोग्यम धनसंपदा. थोडं धन कमी असलं तरी चालेल, पण आरोग्य असायला पाहिजे. ते आरोग्य आपल्याला कोणाकडनं मिळणार आहे, तर मारुतीरायांकडनं मिळणार आहे. कारण ते अत्यंत आरोग्यदायी आहेत. कारण त्याशिवाय एवढे वर्ष जगणार का ते. आरोग्य नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. म्हणून आरोग्य चांगलं असलं की आपली मनस्थिती पण चांगली असते की नाही, शारीरिक स्थिती चांगली असते. म्हणून आरोग्य त्यांच्याकडे मागायचं. म्हणजे पुढचे आधीचे गुण नाही मिळाले तरी चालतील, पण आरोग्य आपल्याला मिळालं तर आपल्या जीवनामध्ये सुखसंपत्ती मिळणार आहे, सुख समाधान मिळणार आहे. म्हणून हे 13 गुण जे 11 गुण जे त्यांच्याकडे आहेत त्यातला आपल्याला काय मिळवता येईल त्याच्यासाठी आपण त्याची उपासना करायची. आपण मारुतीरायांचं जेव्हा हे बघतो त्यावेळेस समर्थ आपल्याला आठवतातच. कारण समर्थांनी सुद्धा समाजामध्ये जागृती यावी म्हणून मारुती मंदिरं स्थापन केलेली आहेत. आपण त्यांचे 11 मारुतींना सुद्धा जातो. मग ह्या मारुतींमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. कोण सांगू शकेल.
मारुतींमधले प्रकार. एका वर्गामध्ये शिक्षक शिकवत होते आणि समर्थांनी स्थापन केलेले मारुती हा त्यांचा विषय होता. तर समर्थांनी 3 प्रकारचे मारुती स्थापन केलेले दिसतात. एक म्हणजे दास मारुती. पुढचे कुठले अजून? आणि नंतर वीर मारुती आणि प्रताप मारुती असं 3घांचं वैशिष्ट्य सांगितलंय. की दास मारुती म्हणजे काय, तर नम्रता आणि भक्ती म्हणजे दास मारुती. वीर मारुती म्हणजे काय, तर शौर्य पराक्रम आहे. आणि प्रताप मारुती म्हणजे सामर्थ्य आहे. पराक्रम वेगळं आणि सामर्थ्य वेगळं बरं का. आणि असं सगळ्या वर्गामध्ये शिकवत आहेत. आणि मुलांना विचारलं की तुम्हाला कुठला मारुती आवडेल, तर आता सगळी मुलं बरीपैकी गप्प बसतात बरं का. श्रवण भक्ती सगळ्यांना आवडते, उत्तर द्यायला आवडत नाही. श्रोत्यांमध्ये सुद्धा मला कळतं. तर एका मुलाने हात वर केला आणि मग त्यांनी सांगितलं की मला दास मारुती आवडतो. मग दास मारुती का आवडतो, आता 3 मारुती आहेत, तो तुला का आवडतो असा प्रश्न गुरुजींना पडला. तेव्हा त्या मुलाने जे उत्तर दिलंय ते उत्तर खूप ऐकण्यासारखं आहे. की दास मारुती झाल्याशिवाय वीर मारुती होता येत नाही आणि वीर बनल्याशिवाय प्रताप करता येत नाही. म्हणजेच आपल्याला जर भगवंताच्या ठिकाणी जी मारुतीरायांनी श्रद्धा आणि भक्ती ठेवली रामरायाच्या ठिकाणी, ती ठेवल्याशिवाय आपल्यामध्ये वीरत्व येईल का, आपण कुठल्या गोष्टीमध्ये पराक्रम करू शकू का, हा विचार आपण करायचा. कारण दास मारुती म्हणजेच दास्य भक्तीसाठी आपण मारुतीरायांचं उदाहरण देतो ना, की त्यांच्यासारखी दास्य भक्ती कोणी केलेली नाही. म्हणून दास व्हायचं असेल तर सदा दास असा शब्द असला तर तो असाही वाचला तरी सदा दास आणि असाही वाचला तरी सदा दास. म्हणजे जो सतत दास्यत्व पत्करलाय असा हा मारुती आहे. म्हणून त्याचे जे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत तो कुठला. आज कोणाला सेवा करायला नकोय. आहो घरात आपण समजा आपण पूर्वी मोठी माणसं घरात बाहेर न आली की आपण पिशव्या गेल्या जायचो की नाही. आज उठतात का मुलं, नाही उठत. हा सगळ्यांना अनुभव असेल. अहो मोठी माणसं आल्यानंतर उठून बसत नाहीत. म्हणजेच हा जो नम्रपणा जो आहे ना तो आपल्यामध्ये यायला हवा असेल तर मुलांना भीमरूपी स्तोत्र तरी पालकांनी शिकवलं पाहिजे की नाही. आणि त्यासाठी पालकांनी ते म्हटलं पाहिजे. आपलं कसं पाठ झालंय, मोठ्यांचं ऐकून ऐकून झालंय ना रामरक्षा आणि भीमरूपी स्तोत्र. मग त्याच्यासाठी एवढी 2 स्तोत्र तरी आपण घरामध्ये दररोज म्हटलीच पाहिजे. मारुतीरायांच्या अनेक कथा आहेत बरं का, ज्या आपल्याला सर्वश्रुत नाही आहेत खूप. एकदा सीतामाईंकडे हे दालनामध्ये गेले मारुतीराय आणि सीतामाई भांग भरत होत्या शेंदुराने. आता हे नवीन होतं मारुतीरायांना. मारुतीराय म्हणतात माते हे तू काय करतेस, तर म्हणे अरे शेंदूर भरते भांगामध्ये. मग त्यांनी काय होतं, कशासाठी भरते, तर आपण ज्या व्यक्तीसाठी करतो ना त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम वाढतं असं सीतामाईंनी सांगितल्यानंतर सीतामाईंनी जो फक्त भांगामध्ये भरला होता म्हणून मारुतीरायांना आपण शेंदूर लावतो त्यांनी सर्वांगाला शेंदूर पाखून घेतला का, रामाचं प्रेम मला जास्त मिळावं. म्हणजे रामभक्ती किती करावी. आपल्याला याच्यात आपण ऐकलंय की प्रत्येक रत्न फोडून राम आहे का आत बघणारे मारुतीराय. पण रामाचं प्रेम मिळावं ह्याच्यासाठी सर्वांगाला शेंदूर फासून घेतलाय, ही त्यांची रामभक्ती आहे. मग एवढी नाही आपल्याला जमणार, पण थोडी तरी आपण 4 पावलं पुढे जाऊ शकतो की नाही. ह्या गोष्टी आपण का ऐकायच्या असतात, त्यातनं आपल्याला आचरणात ते आणायचं असतं. म्हणून एकदा समर्थ रामकथा सांगत होते आणि रामकथा जिथे चालते तिथे हनुमंत असतात. आणि समर्थांनी सुद्धा ते रामायण लिहिलंय ना ते मारुतीचं म्हणजे सुंदरकांड आणि युद्धकांड याच्यावरच त्यांचं जास्त लिखाण आहे. तर ते सगळं सांगताना त्यांच्यामध्ये वर्णन करत होते लंकेचं समर्थ. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं
की तिथे कण्हेरीची फुलांची झाडं होती लंकेमध्ये आणि ती पांढऱ्या रंगाची होती. आता असं त्यांनी ऐकलं, मारुतीरायांनी क्रोधित झाले की मी प्रत्यक्ष लंकेला जाऊन आलोय आणि मला ती लाल फुलांची दिसली आणि हे पांढरी फुलं कशी काय सांगतात. म्हणून प्रवचन संपल्यानंतर मारुतीराय समर्थांपुढे प्रकट झालेत आणि सांगतायत की तुम्ही असं कसं सांगितलं. तर म्हणे अहो मी बघितलं नाही तरी सुद्धा मी सांगू शकतो, कारण रावण हा शंकर भक्त होता आणि शंकरांना पांढरी फुलं आवडतात, त्यामुळे त्याच्या बागेत पांढरी फुलं असणार. मारुतीराय काय ऐकायला तयार नाहीत. शेवटी समर्थांना खांद्यावर घेतलं आणि लंकेमध्ये नेलं. आता लंकेमध्ये असणारे विभीषण हे सुद्धा चिरंजीव आहेत, आपण बघितलंय. आणि मारुतीरायांना तिथली फुलं ही दाखवली आहेत, तर खरंच पांढरी होती. मग आता मारुतीरायांना असा मनात प्रश्न पडला की असं कसं काय. तेव्हा विभीषण त्यांना सांगतोय की त्यावेळेस तू क्रुद्ध झालेला असल्यामुळे तुझे डोळे लाल झाले होते. जसं कावळी झाल्यावर डोळे पिवळे झाले की सगळ्या वस्तू पिवळ्या दिसतात, तसं तुम्हाला ती फुलं त्यावेळी लाल दिसली, पण फुलं पांढरीच होती. म्हणजे त्यावेळी जसं त्यांनी केलंय ते त्यांना खरं वाटावं इतकं त्यांनी मारुतीरायांनी रामरायांवरती श्रद्धा ठेवलेली होती, त्याची त्यांची सेवा केलेली होती. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की पंचमुखी मारुती पण आपण बघतो, काही जणांच्या घरी असतात ते, तर ती कुठे लावावे, ती 5 मुख कशी झाली याची एक कथा भावार्थ रामायणामध्ये नाथांनी लिहिलेली आहे. तर ज्या वेळेला रावणाने अहिरावण महिरावण ह्यांना रामरायांना आणि लक्ष्मणांना बेशुद्ध करून त्यांनी पाताळ लोकामध्ये नेलं, त्यावेळेला सोडवणूक करण्यासाठी म्हणून मारुतीराय तिथे गेले. आणि तेव्हा त्या पाताळ लोकाचा जो द्वारपाल तो मकरध्वज तो अगदी मारुतीरायांसारखा दिसाला आणि दोघांमध्ये युद्ध झालं, कारण तो द्वारपाल असल्यामुळे मारुतीरायांना आत जाऊ देईना. म्हणून तो कोण असं त्यांनी विचारलं मारुतीरायांनी. तो सांगतो मी मारुतीरायांचा मुलगा. आता मारुतीराय ब्रह्मचारी, ते म्हणाले मला मुलगा होईल कसा, असं त्यांना प्रश्न पडला. पण हा मुलगा कसा झाला, तर ज्यावेळी लंका दहन झालं आणि मारुतीराय शेपटी विझवण्यासाठी ज्या वेळेला समुद्रावरती गेले, त्यावेळी एवढे घराघरांवर फिरलेले मारुतीराय त्यांना घाम आलेला आणि तो घाम त्या समुद्रामध्ये पडला आणि तो एका मगरीने गिळला आणि त्याच्यापासून तिला गर्भ राहिला आणि म्हणून तो मगरीपासून झालेला मारुतीरायांचा मुलगा म्हणून मकरध्वज असा त्यांचा तो मुलगा. आणि मग त्या मकरध्वजाने ह्या अहिरावण महिरावण यांचा मृत्यू कशात आहे असं मारुतीरायांना सांगितलं. आणि तिथे त्या दोघांचा मृत्यू असा होता की मोठे मोठे 5 दिशेला मोठे असे दीपस्तंभ म्हणजे अशा मोठ्या ज्योती होत्या आणि त्या ज्योती 5 ज्योती ज्यावेळी एकाच फुंकरेमध्ये विझल्या जातील तेव्हा अहिरावण महिरावण मरणार आहेत, असा त्यांचा काळ हा मकरध्वजानी मारुतीरायांना सांगितला. आणि त्याच क्षणी त्यांच्या देहावरती 4 मस्तकं अजून प्रकट झाली. मग ती मस्तकं कोणाची होती, तर एक हयग्रीव म्हणजे घोडा, एक सिंहाचं म्हणजे नारसिंह, एक वराह आणि एक गरुड आणि एक त्यांचं स्वतःचं, अशी 5 मुखांनी त्यांनी जी मोठी फुंकर मारली आणि त्या 5 ज्योती जेव्हा एकदम विझल्या त्यावेळेला ते अहिरावण महिरावण गेले. आणि तेव्हा त्या पाताळाचं राज्य त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे मकरध्वजाला दिलं आणि राम लक्ष्मणांना घेऊन ते वरती आले. आणि असा हा पंचमुखी मारुती म्हणजे मोठ्यातलं मोठं संकट जरी आलं तरी तुम्ही हे पंचमुखी मारुतीचं पूजन करून तुम्ही त्याला तोंड देऊ शकता. म्हणून ते पश्चिमेकडे त्याची पाठ असावी. आपलं साधारण घर पूर्वाभिमुख असतं बऱ्याच जणांचं, म्हणून दरवाजाच्या वरती जर पंचमुखी मारुतीची जर फ्रेम लावली, चित्र लावलं तर ते आपल्या घरासाठी चांगलं असतं असं सांगितलं जातं. आता शनी आणि मारुती हे किती वेळ वाद मी तर बोलतच राहील नाही तर
शनी आणि मारुती यांचा काय संबंध आहे? तर शनी हा सूर्याचा पुत्र आहे आणि मारुती हा त्याचा शिष्य आहे. तर शनी आणि मारुतीची भेट जेव्हा झाली ती कुठे झाली? लंका दहनाच्या वेळी झाली. ज्यावेळी लंका दहन ते करत होते आणि ह्या गवाक्षामधनं त्या गवाक्षामध्ये त्यांचं शेपूट जात होतं, त्यावेळी त्यांना एका महालातून अशी हाक ऐकू आली की वाचवा वाचवा. आता कोण वाचवा म्हणताय म्हणून मारुतीराय आत गेले गवाक्षातून. तर एक काळी मूर्ती त्यांना उलटी टांगलेली दिसली आणि म्हणून त्यांनी त्याला सोडवलंय. आणि ती काळी मूर्ती यांना शरण आली आहे, नमस्कार केलाय की तुम्ही माझा प्राण वाचवलाय. त्यावेळेला शनीनी त्यांना सांगितलंय की तुम्ही आज माझे प्राण वाचवलेत. वास्तविक पाहता मी रावणाला सांगायला आलो होतो की तुझी 7:30 सुरू झाली आहे, पण त्यांनी मला उलटं टांगून ठेवलं, पण तुम्ही माझे आज प्राण वाचवलेत. म्हणून ज्या वेळेला ज्यांना 7:30 असते त्यांनी जर मारुतीची उपासना केली तर त्याला ती 7:30 सुसह्य होईल, असा वर शनीने देऊन ठेवलेला आहे. त्याशिवाय मारुतीची अजून एक गोष्ट सांगितली जाते की ज्या वेळेला रामावतार घेणार ही सगळी तयारी भगवान विष्णू करत होते. कोणी कोणता कोणता अवतार घ्यायचा हे सांगत होते आणि सगळेजण स्वस्थानी गेले आपापल्या भूमिका कळल्यानंतर. तसे शंकर सुद्धा कैलासावर गेले आणि शंकरांना पार्वतीने विचारलं की काय झालं आज, तुमचं काय ठरलं वगैरे, असं जसं पती पत्नी बोलतात तसं की काय झालं आज मीटिंग मध्ये, असं तिने विचारलं. थोडंसं आपल्या पद्धतीने सांगूया. तर तो शंकर भगवान तिला सांगतात की मला मारुतीचा अवतार घ्यायचा सांगितलाय, तर म्हणे मी पण येणार. तर शंकर हसायला लागतात की काय काय झालं हसायला? अगं मी त्या जन्मामध्ये त्या अवतारामध्ये ब्रह्मचारी आहे, तू कशी काय येणार माझ्या बरोबर? पण पार्वती हट्टाला पेटते आणि मी तुमच्या बरोबर येणार. पती तिथे सती. मग पार्वती सांगते की तुम्ही मारुती होणार आहात ना, मी तुमची शेपटी होईल. म्हणून मारुतीला हळदी कुंकू वाहताना नेहमी शेपटीवर व्हावं. आणि ही शक्ती आहे म्हणूनच लंका दहनासाठी ही शक्ती त्यांना मदतनीस झालेली आहे. कारण शक्तीशिवाय कुठलाही पराक्रम करता येत नाही. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की शक्तीने मिळती राज्य, किंवा मारुतीची आरती ज्यांनी त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये रामी रामदासा शक्तीचा शोध, म्हणून आपण आपल्यामधली शक्ती शोधायची. मारुतीची आरती नुसतं म्हणणं म्हणजे त्याची उपासना नाहीये. आपल्यातली शक्ती जागृत करणं, ती शोधणं. शक्ती म्हणजे काय फक्त बल आहे का हो? आज आपल्याला कितीतरी, आता इथे स्त्रियांची संख्या जास्त आहे म्हणून स्त्रीचं उदाहरण देते. किती स्त्रिया घरी असतात पण त्यांनी जर आपला शोध घेतला तर एखादा छोटा व्यवसाय करू शकतात की नाही. मग ही सुप्त शक्ती आहे, ती जागृत करणं हे आपलं काम आहे. रामी रामदासा शक्तीचा शोध नुसती आरती म्हटलं आणि प्रसाद घेतला म्हणजे मारुतीची उपासना नाहीये. तर त्याच्यामागनं आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणून मारुतीची उपासना करताना सुद्धा आपण अनेक आपल्याकडे स्तोत्र आहेत. समर्थांनीच जवळजवळ 11 मारुती स्तोत्र रचलेली आहेत. त्यातलं भीमरूपी हे जास्त प्रचलित झालेलं असं स्तोत्र आहे. पण त्यानंतर सुद्धा हनुमान चालीसा बरेच ठिकाणी म्हटली जाते. मग तिची कशी उत्पत्ती झाली, ती कशी निर्माण झाली? तर ज्या वेळेला गोस्वामी तुलसीदास यांची अनेक ठिकाणी अशी वाहवा चाललेली की ते किती मोठे संत आहेत वगैरे असं, आणि ज्यावेळी अकबर बादशहाच्या त्यांचे एक मंत्री होते अमीर अब्दुल खान वगैरे असं त्यांचं नाव, आणि एक त्यांचा मंडलिक राजा तोरणमल, ह्या दोघांनी गोस्वामी तुलसीदासांकडे ते आले. कारण त्यांनी हे रामचरित मानस वाचलं होतं आणि त्यांना असं वाटलं की ह्या तुलसीदासांनी असं काव्य निर्माण करावं की ज्याच्यामध्ये अकबर बादशहाची सगळी महती आहे. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा गोस्वामी तुलसीदास अर्थातच नाही म्हणाले, कारण ते मी केलेलंच नाही, माझ्या मुखातून रामरायांनी वदवून घेतलंय, ही सगळ्या संतांची भावना असते. पण हे काही त्या दोघांना पटलं नाही आणि त्यांनी ते अकबर बादशहाला सांगितलं
आणि अकबर बादशाहनी त्यांना 40 दिवस फत्तेपूर सिक्री इथे कैदेमध्ये आणून ठेवलं. परत आल्यानंतर सुद्धा बादशाह म्हणतो की तुम्ही रामाचे भक्त आहात, तर मला काहीतरी चमत्कार दाखवा, रामाचं दर्शन दाखवा. ते म्हणतात असं राम दिसत नाही. तर म्हणे तुम्ही चमत्कार करा. ते म्हणाले असं चमत्कार करत नाही, तो होतो. आणि खरोखरच असं म्हटल्यानंतर त्या गावातल्या लोकांना, तिथल्या मरकटांनी, म्हणजे इतकी माकडांची तिथे धाड आली की त्या अख्ख्या गावाला त्यांनी खूप त्रास दिला. आणि शेवटी अकबर बादशाहला असं झालं की गावाचा विध्वंस नको, यांना आपण सोडून देऊया. म्हणून त्यातनं त्यांना प्रेरणा मिळाली की कारण त्यांचा भाव असा होता की हे माकडं म्हणजे मारुतीरायच माझ्या मदतीला आलेले आहेत, कारण मी रामभक्ती करतो. कारण स्वधामाशी जाता महाराज रघुराजा, हनुमंत ठेविला याच काजा. ज्यावेळी रामांनी निर्याण केलं त्यावेळी रामांनी मारुतीरायांना कामगिरी दिली आहे की जो जो रामभक्त संकटात असेल तर त्याला तुझं ध्यान सोडून त्याच्या मदतीला जायचं. आणि हे काम सतत मारुतीराय करत असतात. आणि ह्याचंच प्रत्यंतर ते माकडांच्या रूपामध्ये मारुतीरायांनी जो धुमाकूळ घातला आणि अकबर बादशाहनी गोस्वामी तुलसीदासांना सोडून दिलं. आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि 40 दिवस त्यांना ठेवलं होतं. म्हणून त्यांच्या मुखातून जे श्लोक हनुमान चालीसा बाहेर पडले, म्हणून ते 40 श्लोक आहेत बघा. म्हणून संकट घालवणारी, म्हणून ते संकटमोचन अशी ती चालीसा आपण म्हटली जाते. त्याशिवाय अजून एक वानर गीता म्हणून एक त्याच्यावरती काव्य मारुतीरायांवरती आहे की ते काय कोणी केलेलं आहे, तर मारुतीच्या सैन्यामध्ये जे अतिरथी असे प्रचंड महाबली असे अनेक वीर मरकट होते, वानर होते, तर त्यांनी मारुतीच्या अपरोक्ष रामरायांना त्याची स्तुती गाऊन दाखवले एकेका श्लोकात. आणि तो एक एक श्लोक म्हणजे जवळजवळ एक एक मंत्र एवढ्या सामर्थ्याचे ते श्लोक आहेत. मग हे सगळे श्लोक संकलित केले ते पराशर ऋषींनी केले. आणि ते श्लोक त्यांनी मैत्रेय ऋषींना सांगितले. म्हणून ते प्रत्येकाने एक एक सांगितलेला 36 आणि ह्या दोघांचे संवादाचे असे 3 अशी वानर गीता ही 39 श्लोकांची आहे. ती सुद्धा म्हटल्यानंतर आपल्याला मारुतीराय प्रसन्न होतात. म्हणजेच मारुतीची उपासना करणं हे आपल्याला करायचंय. आणि आज आपण ज्या देवळामध्ये बसलोय तर ते देऊळ कोणाचं आहे? गणपती आणि मारुती दोघांचं आहे. असं देऊळ शक्यतो कुठे दिसत नाही. म्हणून ह्याच्यावरती सुद्धा तुकोबांचा एक अभंग आहे की नमो गणेशा देवा नमो हनुमंता, दोघांमध्ये कोण यश बलवंता, असा त्यांचा अभंग आहे. आणि मग त्याच्यामध्ये मारुती आणि हनुमंत असा त्याच्यामध्ये संवाद आहे की गणपती म्हणे मला रिद्धी सिद्धी नारी, हनुमंत म्हणे मी बाल ब्रह्मचारी, गणेश म्हणे मला जानव्याचा जोडा, हनुमंत म्हणे माझ्या पायात पोडा. नंतर गणपती म्हणतोय की मला नैवेद्याला लाडू, हा म्हणतोय मला तेलाचा घडू. म्हणून तुकोबा म्हणतायत की तुम्ही दोघंही यश बलवंत देणारे आहात, व तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन राहा, इथे वास्तव्य करा. म्हणून जिथे गणेश आणि मारुती असं जे मंदिर असतं ते आपल्या भाग्याने आपल्या गावामध्ये आहे. अशी अगदी थोडी गावं आहेत की एक राजस्थानामध्ये आहे, एक मध्य प्रदेशामध्ये आहे, पण आणि आपल्या रसायनीमध्ये मोपाड्यामध्ये हे देऊळ आहे. म्हणजे केशव काका आपटे तुम्हाला माहिती असतील, ते नेहमी अनुष्ठानाला इथे येत असत की जिथे हनुमंत आणि मारुती आहे तिथे ते अनुष्ठान का सफल होतं, कारण गणेश हा विघ्नहर्ता आहे आणि हा बलदाता आहे. म्हणून जिथे अशी गणपती आणि मारुतीची मंदिरं असतात तिथे तर आपण नक्कीच त्यांचं पूजन करायला पाहिजे. आणि त्याच आपण भाग्यवान आहोत की इथे आपलं आज प्रवचन चाललं आहे, ते शेजारी ऐकतात अशी माझी भावना आहे. म्हणून अशा ह्या ठिकाणी काही ठिकाणी तर मारुती आणि गणपती एकाच मूर्तीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आहेत. म्हणून शेवटी काय आपल्याला बघायचे की आपल्या जीवनामध्ये
मारुतीरायांचे गुण येणं हे अत्यंत आवश्यक आहे. तरच खरं आपण हनुमान जयंती साजरी केली आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. मग त्यांचे गुण म्हणजे दास्यभक्ती आपल्याला करायला पाहिजे, त्यांची नम्रता यायला पाहिजे, त्यांचं चाणाक्षपणा, बुद्धिमत्ता, नुसती बुद्धिमत्ता असून नाही तर व्यवहार चातुर्य आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे मारुतीरायांच्या जर आपण चरित्रामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे वर्ण आणि आश्रम अशी दोन व्यवस्था आपल्या पूर्वी समाजामध्ये होती. तर वर्ण म्हणजे काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि आश्रम व्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मग वर्ण जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी असतात आणि आश्रम जे आहेत ते समष्टीसाठी असतात. हे व्यष्टी आणि समष्टी हे एकरूप झाल्याशिवाय समाज पुरुष चांगला होत नाही. म्हणून समाज पुरुष चांगला व्हायला हवा असेल तर आपल्याला हनुमंताचीच पूजन करायला पाहिजे. कारण हनुमंतानी बघा ब्राह्मण जसं ज्ञान संपादन करतो तसं त्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे. क्षत्रियासारखा पराक्रम त्यांच्याकडे आहे. तो लोकनाथ आहेत म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ते आहेत. जो आपल्यामध्ये आपण वायू आहोत ना तो मारुतीरायाच आहे बरं का. तो गेला की खतम. म्हणून तो सगळीकडे जो आहे. आणि दास्यभक्ती म्हणजे शूद्रांची दास्यभक्ती त्यांनी केली. म्हणजे चारही वर्ण त्यांनी आपल्या जीवनामध्ये आणले. मग आपल्याला का बरं लाज वाटावी कोणाची सेवा करायची? हा विचार आपण करायचा आणि ते गुण संपादन करण्यासाठी आत्ता होऊन गेले ते होऊन गेले पण पुढे तर आपण करू शकतो हा विचार आपण करायचा आहे. आणि हीच खरी म्हणजे हनुमान जयंती साजरी केल्याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे. इथेच मी माझे 2 शब्द थांबवते. महारुद्र हनुमान की जय. आणि एक गोष्ट बुद्धिचातुर्याने सांगते की मारुतीरायांचं बुद्धिचातुर्य कसं असायचं. ते बुद्धिचातुर्य आपल्याला अहिल्याबाईंच्या मध्ये सापडतं. कारण अहिल्याबाईंची आम्ही एक कथा सांगतोय दरवेळेला. तर ज्यावेळी राघोबा दादा त्यांचे यजमान खंडेराव गेल्यानंतर राज्य घेण्यासाठी आले त्यावेळी त्यांनी आपली स्त्री सैन्य तर उभारलेलं होतच पण बुद्धिचातुर्याने ते आक्रमण कसं परतून लावलं. म्हणजे आपण जो विचार करायचा तो जलद विचार करायचा. मी काय करू कसं करू होऊन गेल्यावर अरे मी असं केलं असतं तर असं त्या करत बसल्या नाहीत. त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून पाठवली की आम्ही स्त्रिया आहोत आमच्याशी तुम्ही जिंकलात तर तुम्हाला काही कोणी अगदी खूप कौतुक करेल असं नाही पण आमच्याशी तुम्ही हरलात तर तुमच्या अगदी ज्यांनी अटकेपार झेंडे नेले ते स्त्रियांशी हरले म्हणून तुमच्या पराक्रमाला काळीमा लागेल. आणि एवढं करून थांबल्या नाहीत त्यांनी त्यांना हिरव्या बांगड्या पाठवल्या होत्या. म्हणजे बुद्धिचातुर्याने एखादं संकट कसं पाठवावं परतवून पाठवावं हे आपल्याला अहिल्याबाईंकडनं दिसतं. मग अशी संकट आपल्यामध्ये पण येत असतात ना. मग ती संकट आपण आपली दूर करूया असं जर आपण प्रयत्न केला तर तो बुद्धिमताम वरिष्ठम जो आहे तो आपल्याला नक्कीच बुद्धी देणार आहे. म्हणून असं बुद्धिचातुर्य आपण त्याच्याकडनं घेऊया दास्यत्व घेऊया आणि आपलं पुढचं जीवन नक्की सुखी समाधानी करूया. जय जय रघुवीर समर्थ.